आहे, इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित असताना आपल्या समोर जीही माहिती आता येणाऱ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये आपल्या कानावर येणार आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची. याचं कारण असं की इयत्ता 12वी मध्ये आपण गेल्यानंतर एक महिना येतो आपल्या जीवनामध्ये, मे महिन्यात. तारीख असते 29, वेळ असते सकाळचे 10:45 आणि आपल्या भ्रमणध्वनीवर इयत्ता 10वी 12वीचा निकाल येतो. आपण इयत्ता 10वी पर्यंत केलेला पराक्रम आणि 12वी पर्यंत केलेले कष्ट याचं पूर्ण प्रशस्ती पत्रक आपल्याला आपल्या भ्रमणध्वनीवर बघायला मिळते. आणि मग जे मार्क असतील त्या मार्कांना अनुसरून आपल्या घरातील जे वरिष्ठ लोक असतात, त्याच पद्धतीने आपले स्वकीय असतात, नातेवाईक असतात, ते आपल्याला बरेचसे उपदेश देतात की अमुक अमुक कोर्स कर, चांगला आहे, किंवा XYZ कॉलेज आमच्या कोर्स करता चांगला आहे. सगळ्या गोष्टींचा विषय हा महत्वपूर्ण असतो, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण विसरून जातो कायमस्वरूपी. ती गोष्ट म्हणजे आपली स्वतःची आवड. आपल्याला नेमकं काय बनायचं आहे आणि त्या आवडीमागे आपलं शक्तीस्थळ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण विसरून जातो. म्हणून विद्यार्थी बंधू भगिनींनो, या भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जवळजवळ 95% लोक आपल्या ना आवडत्या सेक्टरमध्ये करिअर करून बसले. आणि त्याच्यामुळे काही 0.00% सायंटिस्ट होत आहेत, 0.00% पायलट होत आहेत, एअरफोर्स, नाव्हल अकॅडमी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स यासारख्या UPSCच्या दलामध्ये बोटावर मोजणे इतके विद्यार्थी जातात. याचं कारण असं की आपल्या जीवनातील प्रमुख टर्निंग पॉइंट जे आहेत ते आहेत इयत्ता 10वी आणि 12वीचे वर्ष. मग 10वी आणि 12वीच्या इयत्तेत जे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर इयत्ता 8वी 9वी या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा मी बोलतोय हा भाग खूप महत्वाचा आहे. याचं कारण असं की अजून 2 ते 3 वर्षांनी किंवा कदाचित 1 वर्षाने 10वी नंतर एक प्रमुख एंट्रन्स टेस्ट येणार. तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनही फॅकल्टी निवडताना पहिल्यांदा एक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्या प्रवेश परीक्षेच्या मार्कांवर तुम्हाला मग तुमची फॅकल्टी निवडतात. दुसरा भाग इयत्ता 12वी सायन्स नंतर, आर्ट्स नंतर, कॉमर्स नंतर चांगल्या प्रकारच्या करिअरला निवडण्याकरता विविध एंट्रन्स एक्झाम, ज्या पद्धतीने कुटुळ सरांच्या क्लासमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये नीटमध्ये मार्क मिळवलेले विद्यार्थी, जॉईंट एंट्रन्स एक्झाम मध्ये मार्क मिळवलेले विद्यार्थी यांचा सत्कार झाला. परंतु नेमक्या या परीक्षेच्या माध्यमातून भावी करिअर काय हे आपल्याला 1 मिनिटामध्ये ऐकायचे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी सायन्स नंतर साधारण इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, मरीन इंजिनिअरिंग, मरीन आर्किटेक्चर, बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या उत्तम अशा ब्रांचेस मध्ये करिअर करण्याकरता इयत्ता 12वीला आपल्याला चांगले विषय प्रावीण्य मिळवणं हे महत्वाचं असतं. कालच महाराष्ट्र टाइमला एक बातमी होती की इस्रायलमध्ये 1000 विद्यार्थ्यांपाठीमागे 10 शिक्षक आहेत, तर भारतामध्ये 1000 विद्यार्थ्यांपाठीमागे 2.5% शिक्षक. याच आपण जर चांगलं विश्लेषण आणि चांगला याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर शाळांइतकी जबाबदारी आज मिळतीला कोचिंग क्लासेसवर. शाळांमधील जे शिक्षक वृंद आहेत ते निश्चितच आपलं जीवन समृद्ध करतात, निश्चितच आपल्याला चांगलं मार्गदर्शन देतात, परंतु विद्यार्थी संख्येच्या अपोजिट शिक्षकांची संख्या तुलनात्मक दृष्टीने कमी. म्हणून जितकी जबाबदारी गुणवत्तेच्या उत्कर्षासाठी शाळांची आहे तितकी जबाबदारी प्रायव्हेट कोचिंग क्लासची. म्हणून आज मी तुला प्रत्येक पालकाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या घरात कोचिंग क्लास आणि शाळा अशा दोन्ही प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थाने पालकत्व असतं. मग इयत्ता 12वी सायन्स नंतर साधारण PCB, PCM आणि PCMB या 2 ग्रुपच्या आधारे साधारण 4 ते 5 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम
तर आपण सेगमेंट वाईज एंट्रन्स एक्झामचा स्टडी करू. प्रथम जे विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये करिअर करू इच्छितात, 12वी सायन्सला आहेत, आता 11वी सायन्स आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकरता एक आनंदाची गोष्ट म्हणजे 2019 सालापासून जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेन, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, NDA, एम्स, जीपमन यासारख्या एंट्रन्स एक्झाम वर्षातून एकदा नव्हे तर 2 वेळेस घेतल्या जाणार. मग याचा फायदा आपल्याला भावी आयुष्यामध्ये होणार, भावी कालखंडामध्ये होणार. मग जॉईंट एंट्रन्स एक्झाम याचा फायदा काय आहे नेमका? फॉर्म तर आपण भरून बसलोय, परंतु जेईच्या माध्यमातून आपल्याला करिअर कसे करता येतात हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेनला ऑल इंडिया 15% रिझर्वेशन एक्झाम आहे. ऑल इंडिया 15% रिझर्वेशन एक्झाम म्हणजे भारतामध्ये काही ठराविक कॉलेजेस सोडून बाकीच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या 15% जागा या जॉईंट एंट्रन्स एक्झामच्या मार्कावर भरल्या जाव्यात असा रूल आहे. आणि मग दुसरा प्रश्न पुढे प्रामुख्याने उपस्थित होतो तो म्हणजे की 15% जागांमध्ये स्थान मिळण्याकरता जेईला मार्क किती मिळवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर ऐकलं तर कदाचित तुम्हाला ते हास्यास्पद वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे की जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेनला अगदी मायनस कॅटेगरीमध्ये जरी मार्क असतील तरीही 15% रिझर्वेशन तुमचं फिक्स असतं. आणि ही महत्वपूर्ण गोष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खास करून विविध एंट्रन्स एक्झामच्या फायद्यांचा आणि तोट्यांचा जो उहापोह आहे हा नीटचा समजलेला नसतो, म्हणून ते एंट्रन्स एक्झामचं जे आउटपुट आहे ते व्यवस्थित निघत नाही. तुमच्याकडे जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेन याला ओपन कॅटेगरीमध्ये +78 मार्क्स असतील, ओबीसी कॅटेगरीमध्ये +58 मार्क असतील, NT, BJ या प्रवर्गामध्ये साधारण +25 मार्क्स असतील, SC कॅटेगरीमध्ये +20 मार्क्स असतील, ST कॅटेगरीमध्ये +18 मार्क असतील आणि फिजिकल विथ डिसेबल म्हणजे फिजिकल हँडिकॅप या प्रवर्गामध्ये +1 मार्क असेल तर तुम्ही ऑल इंडियामध्ये पहिल्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये अग्र क्रमांकाने मानांकन पटकवतात. त्याला ऑल इंडिया रँकिंग असं म्हटलं. मग या पहिल्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही स्थान मिळवलं तर प्रथम तुम्हाला JEE ऍडव्हान्सला बसता येतं, JEE ऍडव्हान्सचा फॉर्म भरता येतो. JEE ऍडव्हान्सला जे पहिले 35,000 विद्यार्थी निवडले जातात अशा विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये म्हणजे IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश दिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं या वर्षाच्या 4थ्या वर्षाचं जे पॅकेज आहे कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शनचं एकाच कॉलेजचं सांगतो. IIT पवईचं यंदाचं लास्ट इयरचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे पॅकेज आहे ते आहे 1,60,00,000 रुपीज पर ॲनम. आपल्या पुढे जर एवढी रक्कम ठेवली तर कदाचित आपल्याला ऑक्सिजन मास्क बसावं लागेल पहिल्यांदा किंवा कदाचित आपल्याला त्या नोटा मोजता येणार, दोन्हीतून एक काहीतरी 100%. तर अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्थान मिळवण्याकरता होम कोचिंग क्लासच्या माध्यमातून जेईचे क्लास हे पुण्यात नव्हे किंवा कुठे बाहेर नव्हे तर भोरमध्ये चालू आहे. ही तुमच्याकरता खूप मोठी मोलाची सुवर्ण संधी आणि सगळ्या विषयांचे टीचर भोर सारख्या ठिकाणी काही जॉईंट एंट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी एकत्र असतो हा महत्वाचा भाग. मग अशा इन्स्टिट्यूट मधून +78 मार्क्स मिळवणं तेही परमेश्वर कोठुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे इम्पॉसिबल टास्क नाही. माझा अनुभव विद्यार्थी मित्रांनो, +78 मार्क्स म्हणजे इथे थोडासा कॉमन सेन्स ठेवायचा आहे. जेई मेन्स 360 मार्कांचे असते, बोर्डचा विद्यार्थी 360 मार्कांपैकी किमान 359 ते 200 मार्कांच्या कंपॅरिझन मध्ये असला पाहिजे. तो 200च्या खाली सुद्धा असला नाही पाहिजे. इतकी धमक तर निश्चित बोर्डच्या विद्यार्थ्यांना. परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला जेईचा निश्चित फायदा कळाला तर JEE, MST, CET, नीट यासारख्या परीक्षांना तुम्ही 8वी पासून तयारी सुरू करा. आता इथे 5वी 6वीचे विद्यार्थी बसले ते म्हणतील की सर 5वी पासून आम्हाला जेई शिकवा. याचं कारण असं, जेईचा फायदा हा दुधासारखा आहे. दुधातून जसं काहीच वाया जात नाही तसं जेई परीक्षा दिली, पहिल्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये आला, IIT मध्ये तुम्हाला करिअर करता येतं. IIT मध्ये का आणि इतकं कष्ट कुणासाठी उपसायचं तर या विश्वातील सर्वात मोठे तुमचे शुभचिंतक तुमचे आई आणि बाबा
यांच्या अभिमानाकरता आपल्याला या इन्स्टिट्यूटमध्ये स्थान मिळवत आलं. विद्यार्थी मित्रांनो, IIT मध्ये जर नंबर लागला तर IIT मध्ये पदवी आपल्याला बीटेक, एमटेक प्लस PhD अशा इंटिग्रेटेड प्रोग्राम मधून मिळते. आपल्याला साधारणतः इतर कॉलेजला जर इंजिनिअरिंग करायचं ठरलं तर BE सेपरेट करावं लागतं, ME सेपरेट करावं लागतं, नंतर PhD ला गाईड मिळालं तर ठीक आहे, नाही तर ते राहून जातं. परंतु IIT मध्ये इंटिग्रेटेड क्लासेस आहेत, इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत. एकदा प्रवेश IIT मध्ये तुम्ही घेतला तर IIT मध्ये तुमचं अगदी PhD पर्यंत, डॉक्टरेट लेवल पर्यंत एज्युकेशन हे कम्प्लीट होतं. म्हणजेच खऱ्या अर्थाने तुमच्या नावापुढे DR हा शब्द लागतो, डॉक्टर हा शब्द लागतो. आपल्या नावाचं वलय हे राज्यात नव्हे, देशात नव्हे, जगात हे मोठं झालं पाहिजे असा आपला अट्टहास असला पाहिजे. याचं कारण म्हणजे महत्वाचं की या महाराष्ट्राला जो भूमिपुत्र लाभलेला होता, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं शिक्षण किती होतं? इयत्ता 6वी शिकलेले श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे 16 व्यंगचित्र विस्टन चर्चिलच्या आत्मचरित्रामध्ये. मग यांचं एज्युकेशन कुठे जे स्कूल ऑफ आर्टला नव्हतं झालं. यांनी असे 6वीला 90% मार्क नव्हते मिळवले. पर्सेंटेज डझंट मॅटर, ऍटिट्यूड, कॉन्फिडन्स अँड पर्सनॅलिटी अँड थिंकिंग पॉवर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याला मार्क नव्हे तर आत्मविश्वास आणि विचार पुढे नेतात आणि हे विचार आपल्या नावापुढे वलय तयार करत असतात. आपण भोरचे असू, XYZ आडनावाचे असू, हे आडनाव महाराष्ट्रात नव्हे तर जगात कसं गाजेल हा आपल्यातला अट्टहास असला पाहिजे आणि तो आपला अधिकार. याच्याकरता IIT सारख्या एक्झाम मधून जर आपण काही करायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला चांगली नोकरी मिळणार आहे. परंतु यदा कदाचित काही कारणास्तव दुर्दैवाने आपल्याला IIT मध्ये प्रवेश मिळाला नाही तर घाबरायचं नाही. IITच्या खालोखाल इन्स्टिट्यूट असतात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये 27 NIT कॉलेजेस आहेत. IIT समकक्ष IIT इतके पॅकेजेस मिळत नाही, पण किमान 70 ते 75 लाखाचे दर वर्षाचे पॅकेजेस NIT कॉलेजांमध्ये मिळतात आणि अतिशय कमी खर्चामध्ये तुमची बीटेक डिग्री कमी होते. म्हणजे या बीटेक डिग्रीचा आणि BE डिग्रीचा जर आपण पूर्ण कंपॅरिझनचा भाग लक्षात घेतला तर BE म्हणजे काय आणि बीटेक म्हणजे काय? BE म्हणजे तुम्ही रस्त्यावर 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर धावताना बघता, शेती करतानाचे यांत्रिक साधनं बघतात. परंतु ज्या वेळेस एखादा सायंटिस्ट नासाच्या कंट्रोल रूम मध्ये बसून मंगळावरच्या रोवर करून माती परीक्षण करून घेतो आणि त्या मातीमध्ये बाष्प किती आहे, सिलिका किती आहे, अन्य खनिज किती आहेत याचा रिपोर्ट पृथ्वीवर घेतो, या टेक्नॉलॉजीला म्हणतात बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. आणि अशा टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपल्याला विविध इन्स्टिट्यूटचे नावं माहीत असणं फार महत्वाचं. याच्यातील सर्वोच्च इन्स्टिट्यूट आहे IIT. IIT मध्ये नंबर नाही लागला तर NIT मध्ये, आणि NIT मध्ये जर नंबर नाही लागला तर गडबडायचं नाही. NIT मध्ये नंबर नाही लागला तर त्याच्या खालोखाली इन्स्टिट्यूट असतात IIIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किमान 25 ते 50 लाखापर्यंत पॅकेजेस मिळतात. आज मी तुला सर्वच विद्यार्थी टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर आहेत, मोबाईलमध्ये, कम्प्युटर गेमिंग झोनमध्ये तज्ज्ञ आहेत. शिकवायची सांगायची गरज पडत नाही. आणि इथे बसलेल्या सर्व पालकांना माझी एक विनंती असेल आणि कळकळीची विनंती असेल की तुम्ही जसं इयत्ता 4थी पर्यंत तुमच्या मुलाला बोटाला धरून शाळेमध्ये सोडलं, क्लासमध्ये सोडलं, ते बोट इयत्ता 12वी पर्यंत हे सुटलं नाही पाहिजे. कारण शिक्षणामध्ये पॅरेंटिंग हा भाग फार महत्वाचा आहे. शिक्षण, गुणवत्ता, संस्कार आणि त्या संस्कारातून बनणारं व्यक्तिमत्व याच्यात फक्त शिक्षकाचाच रोल नसतो तर आई वडिलांचा खूप मोठा रोल असतो. याच्याकरता आपल्या पाल्याचं बोट आपण इयत्ता 12वी पर्यंत सोडायचं नाही. याचा अर्थ असा की 12वी पर्यंत त्याच्या अभ्यासावर बारकाईने लक्ष ठेवायचं, त्याच्या वर्तणुकीवर बारकाईने लक्ष ठेवायचं, त्याच्यातील होणारे आमूलाग्र बदल ते बरे वाईट असतील ते जिथल्या तिथे क्लिअर करायचे आणि तो पुढे कसा जाईल याच्याकरता उत्कृष्ट अशा मार्गदर्शकांचा शोध घ्यायचा आहे. आणि शोध घेण्याचा आता तुमचा जवळजवळ हा भाग संपलेलाच आहे कष्टाचा. कारण होम कोचिंग क्लासची व्यवस्था आपल्या भोरमध्ये आहे. परमेश्वर कोटुळे सरांच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शक आहे आणि त्यांच्यानंतरही तुम्हाला पुढे भावी आयुष्यात चांगले मार्गदर्शक निश्चित मिळतील. कारण विद्यार्थी मित्रांनो, हर सीन नेक्स्ट सीन की तयारी होती. आज परमेश्वर कोटुळे सर भेटले, उद्या उच्च शिक्षणाला त्यांचे कोणतरी गुरुवर्य तुम्हाला भेटतील आणि तिथे मदत करतील. फक्त तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असतील.
विद्यार्थी मित्रांनो, IIIT मध्ये नंबर नाही लागला तर सर्व जग संपत नाही आणि इथेच सगळे कोर्स कॉलेज संपत नाही. तिथे नंबर नाही लागला तर त्याच्या खालोखाल कॉलेज असतं ISAT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वर्ल्ड फर्स्ट स्पेस युनिव्हर्सिटी. भारतातलं नव्हे तर जगातलं पहिलं अंतराळविषयी प्रशिक्षण देणारं विद्यापीठ म्हणजे ISAT. आणि या ISATचे जे संस्थापक आहेत, जे फाउंडर आहेत, ते आहेत तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतातल्या तळागाळातील विद्यार्थ्याला अंतराळ मोहिमेविषयी त्याच पद्धतीने एरोस्पेस, स्पेस सायन्स, फिजिकल सायन्स, एव्हिओनिक्स इंजिनिअरिंग या प्रमुख अंतराळ विषयांचं प्रशिक्षण मिळावं या अट्टहासाने APJ अब्दुल कलामांनी तिरुवनंतपुरम येथे ISATची स्थापना केली. जर तुमचा नंबर IIIT मध्ये नाही लागला तर ISATचा फॉर्म भरायचा. ISAT मध्ये सगळ्यात मोठा कोर्स आहे फिजिकल सायंटिस्ट. फिजिकल सायंटिस्ट म्हणजे ऍस्ट्रॉनॉट्स नाव तुम्ही ऐकून असाल, अंतराळवीर. या अंतराळवीरांना ट्रेनिंग देणारा जो टीचर असतो त्याची डिग्री असते फिजिकल सायंटिस्ट. आणि हा फिजिकल सायंटिस्ट हा खूप तज्ज्ञ असतो. मॅथमॅटिक्स मध्ये किमान 2दा PhD झालेला असतो, फिजिक्स मध्ये एकदा PhD असतो, फिजिकल बायोलॉजी मध्ये एक वेळ PhD असतो. अशा 4 PhD याच्याकडे असतात आणि हे काही इम्पॉसिबल टास्क नाही. ज्या वेळेला तुम्ही IIT सारख्या इन्स्टिट्यूटचं प्लॅनिंग करता त्यामध्ये ज्यावेळेस IITला नंबर नाही लागत त्यावेळेस NITत नंबर नाही लागत, IIITत नंबर नाही लागला तर ISAT मध्येही नंबर नाही लागला तर त्याच्या खाली कॉलेजेस असतात. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुण्यामध्ये खडकीला CME कॉलेज आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. या मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजचं खासियत म्हणजे इथे जे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग शिकवलं जातं हे अतिशय उत्कृष्ट. आता तुम्ही ऐकलं असेल एल्फिस्टनला जे आपलं मुंबईला जो पूल पडला होता त्या ब्रिजचं बांधकाम, त्याचे टावर, जे मेन बेसमेंट आहे तो अवघ्या 9 मिनिटांमध्ये भारतीय जवानांनी उभारला. टीव्हीला बातमी होती. हा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना आहे. किमान एक ब्रिज देशावर कोणतीही आपत्ती आली, दुष्काळात येऊ, भूकंपात येऊ किंवा पूरस्थितीमध्ये येऊ किंवा सुनामीमध्ये येऊ, देशावर कोणतीही आपत्ती जर आली तर आपली डिफेन्स सिस्टम ही खूप तगडी आहे, पॉवरफुल आहे आणि चायनासारखी बेभरोशाची नाही. आपलं अग्नी आहे, आपलं पृथ्वी आहे. हे पृथ्वी अग्नी असं टेक्निक आहे की एखाद्याचा कान तोडून आण म्हटलं तर ते कानच तोडून आणणार, नाकाला टच सुद्धा करत नाही. तसंच चायना आणि पाकिस्तानच्या वेपनची जबाबदारी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कोण घेऊ शकतो. इंडियामध्ये अशा प्रकारच्या शिक्षणाचा अंतर्भाव हा कॉलेज लाईफ मधून करण्यात आलेला आहे. म्हणून कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मधलं शिक्षण हे अतिशय उत्कृष्ट शिक्षण असतं. तिथे 4 वर्षाची BTech मध्ये डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स किंवा इंडियन नाव्हल अकॅडमी पैकी या 4 दलांपैकी एका दलामध्ये ऍज अ टेक्निकल ऑफिसर UPSCचा कॅडेट म्हणून सिलेक्ट केला जातो. ज्या पद्धतीने UPSCच्या माध्यमातून IPS, IAS विविध प्रकारचे किंवा IFS या प्रकारचे अधिकारी तयार होतात, त्याच पद्धतीने मिलिटरी इंजिनिअरिंगच्या कॉलेजामधून सुद्धा भावी अधिकारी तयार होतात. परंतु डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करता काम करणारे असे अधिकारी CME मध्ये तयार होतात. मग CME मध्ये नंबर नाही लागला तर इथे सगळं संपत. महाराष्ट्रामध्ये एक कॉलेज आहे ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीची स्थापना 1903 सालची आहे. केमिकल इंजिनिअरिंग रिलेटेड जेवढेही कोर्सेस आहेत, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग ही मदर ब्रँच आहे, त्याच्या आपल्या ब्रँचेस पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, ऑइल टेक्नॉलॉजी, वॅसलिन्स टेक्नॉलॉजी, पेंट टेक्नॉलॉजी या प्रकारचे अतिशय चांगले कोर्स ICT मध्ये राबवले जातात. या ICTच्या एकमेव कॉलेजच्या महाराष्ट्रात, लक्षात घ्या, एकमेव कॉलेज आहे जे ऑटोनॉमस प्रकारामध्ये मोडतं, गव्हर्नमेंट प्रकारामध्ये मोडतं, परंतु त्या कॉलेजच्या 35% जागा JEE मेनच्या मार्कांवर भरल्या जातात. आणि या कॉलेजला सुद्धा तुम्हाला खूप संधी असते. बाकी अजून 6 ऑटोनॉमस कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये एकही जागा भरली नाही जात. गव्हर्नमेंट कॉलेजला JEE मेन्सवर एकही जागा भरली नाही जात. परंतु जवळजवळ 325 प्रायव्हेट आणि शासन मान्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या 15% जागा या JEE मेनच्या मार्कावर भरल्या जातात. तिथे आपले मार्क 0च्या खाली असतील तरीही आपल्याला तिथे प्रवेश घेता येतो. फक्त माहित पाहिजे की कोणत्या कोर्स करता कोणतं कॉलेज चांगलं. मग इंजिनिअरिंग मध्ये जर काही करायचं असेल तर माझं सजेशन तुम्हाला असेल की ज्या सेगमेंटमध्ये ऑलरेडी बेकारी झाली
अशा सेगमेंटमध्ये तुम्ही करिअर करू नका. आवड असेल निश्चित करा, परंतु नव्या दिशा नव्या वाटा इंजिनिअरिंगच्या काही असतात, अशा पद्धतीच्या वाटा आपण माहीत करून घेतला पाहिजेत. आणि अशा वाटांमध्ये एक महत्वपूर्ण कोर्स आहे, तो म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स कम्युनिकेशन. महाराष्ट्रामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स कम्युनिकेशनचं फक्त एकच कॉलेज आहे. त्या कॉलेजचं नाव आहे पुणे विद्यार्थीगृह. 1963 सालचं फाउंडेशन आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स कम्युनिकेशन केल्यानंतर भारत सरकारच्या कागदामध्ये जिथे नोटा छापल्या जातात, बॉन्ड्स तयार केले जातात, त्याच पद्धतीने होम मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, होम मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिफेन्स मिनिस्ट्री यांच्यामधील गोपनीय कागदपत्रांचा भाग हा तयार करणारा जो टेक्निशियन असतो तो असतो प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ग्राफिक्स कम्युनिकेशन. त्याच पद्धतीने पेट्रोलियम इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल याला सुद्धा भावी जीवनामध्ये खूप महत्व आहे. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला देशामध्ये भवितव्यामध्ये खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून जर तुम्ही एनर्जी ऑडिटर जर बनू शकला, जसं कॉमर्स करून तुम्ही सीए करता, सीएस करता, ICWA अँड ए करता, इंडस्ट्रियल कॉस्ट वर्किंग अँड अकाउंटन्सी करता, त्याच पद्धतीने भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एनर्जीचं ऑडिट होतं. आणि हे एनर्जीचं ऑडिट करणारे जे टेक्निशियन्स असतात किंवा जे परफेक्शनिस्ट असतात ते असतात एनर्जी ऑडिटर. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर 2 वर्षाचं MBA हे एनर्जी ऑडिटिंग मध्ये जर केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये स्थान प्राप्त होतं. महाराष्ट्रामध्ये एनर्जी ऑडिटरचं काम करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. याच्यातील एक व्यक्तिमत्व डॉक्टर पाडिया हे शंकरराव मोहिते पाटील कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत अकलूजला, एकच आहेत. आणि दुसरे जे आहेत ते बॉम्बेमध्ये. या 2 ऑडिटरवर पूर्ण महाराष्ट्राच्या विद्युत पारेषण महामंडळाचं ऑडिट चालतं. याच्यामध्ये माणसांची गरज आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बरोबरच जर प्रामुख्याने जर काही कोर्स करायचे ठरले तर ते तुम्ही सँडविच या प्रकारात केले पाहिजे. मेकॅनिकल सँडविच नावाचा कोर्स आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल पुणे, त्याच पद्धतीने COEP कॉलेज पुणे, MIT कॉलेज पुणे या कॉलेजांना एक कोर्स राबवला जातो. मेकॅनिकल सँडविच, प्रोडक्शन सँडविच म्हणजे इयत्ता किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला सगळ्या इंजिनियर सारखं सगळे विषय सेम असतात, दुसऱ्या वर्षाला सेम असतात, तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड एक्सपिरियन्स चालू होतो. आज मी तिला भरपूर इंजिनियर लोक हे बेकार आहे. त्याचं कारण असं की अनुभव नाही आणि स्किलफुल एज्युकेशन. जर तुम्ही सँडविच प्रकारामध्ये कोणताही कोर्स केला तर एज्युकेशन आणि स्किल हे दोन्ही तुमच्याकडे येतं. प्रामुख्याने तुम्हाला भवितव्यामध्ये नोकऱ्या लागायला फार छान मोठी संधी असते. त्याच पद्धतीने मेडिकलमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मेडिकलमध्ये फक्त MBBS हा एकमेव प्रकार नाही. लक्षात घ्या, मेडिकलमध्ये तुम्हाला जवळजवळ 9 प्रकारचं डॉक्टर बांधताय. आणि हे डॉक्टर बनण्याकरता तुम्हाला नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट 720 मार्कांची ही द्यावी लागते. आणि या 720 मार्कांपैकी 360 मार्क हे लोखंडे सरांच्या विषयात. म्हणजे 360 मार्क जर तुम्ही एकट्या बायोलॉजीमध्ये मिळवले तर 360 मार्काला तुम्हाला गव्हर्नमेंट डेंटलला सहज नंबर लागतो. आणि या वर्षापासून डेंटल BMS या 2 कोर्सला ॲलोपॅथीची परमिशन आणली मेडिकल काउन्सिल असोसिएशनची. आता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त झालं आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. दुसरी गोष्ट, पूर्वी नीट, JEE, जिपमर, एम्स या परीक्षा या CBSE माध्यमातून राबवल्या जायच्या. आता नॅशनल टेस्ट एजन्सी NTA यांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप NDA, नीट, MST CET जवळजवळ सेम आहे. MST CET मध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाले. मागील वर्षापर्यंत MST CETला फक्त 12वीचा होल सिलेबस विचारला जायचा PCMB ग्रुपचा. या वर्षीपासून 11वीचा सुद्धा 10-20% सिलेबस मला विचारला जाणार आहे आणि तो शासनाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. फिजिक्सचे 7 चॅप्टर आहेत, मॅथमॅटिक्सचे 7 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे 6 चॅप्टर आहेत. अशा प्रकारचा सिलेबस तुम्ही याचा CETचा ऑब्झर्व केला तर एक 10 क्वेश्चन तुम्हाला 50 मार्कांपैकी येणार आहेत आणि 100 मार्काच्या पेपरला 20 क्वेश्चन येणार आहेत. बाकी 80% सिलेबस हा 12वीचा विचारला जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने मागील वर्षापर्यंत CET म्हणजे महाराष्ट्र हेल्थ सायन्स टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा ही स्टेट बोर्ड बेसवर होणार होती. परंतु या वर्षीपासून शासनाचा जी नोव्हेंबर महिन्यातच आला की CETची काठिण्य पातळी ही जवळजवळ JEE मेन्स या प्रकाराच्या पॅरलल असणार. म्हणून CETचा अभ्यास सुद्धा आपल्याला
करताना सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. परंतु नीट सारख्या प्रकारात विद्यार्थी खूप आता सध्याला आतुरलेले असतात की नीट मध्ये प्रामुख्याने काय करिअर होतात. नीटचे सुद्धा फायदे जेई प्रमाणेच आहेत. नीट मध्ये प्रमुख 5 कोर्स येतात. पहिले त्या 5 कोर्समध्ये सगळ्यात मोठा कोर्स आहे MBBS, 2 नंबर BAMS, BHMS, BUMS आणि BDS. हे 5 कोर्स 4 वर्ष आणि 6 महिने असे शैक्षणिक वर्षाचे आणि प्रत्येकी 1 वर्ष किंवा 1.5 वर्षाची त्याला इंटर्नशिप. पैकी नीट ही परीक्षा जर दिली तुम्ही आणि ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी कमीत कमी 131 मार्कांच्या पुढे मार्क मिळवले. बॅकवर्ड कॅटेगरी म्हणजे OBC, SC, ST, NT, VJ and DT, फिजिकली हँडिकॅप या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 107 मार्कांपेक्षा जास्त मार्क मिळवले. तर अशा विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS साठी ऑल इंडिया 15% रिझर्वेशन प्राप्त होते. म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये MBBS BDS चे जेवढे कॉलेज आहेत सगळ्याच्या 15% जागा या मार्कांच्या विद्यार्थ्यांकरता राखीव असतात. प्रत्येकी 131च्या पुढे ओपनला आणि 107 पेक्षा बॅकवर्ड कॅटेगरी. आणि मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBBS जर मिळवायचं असेल, डीम्ड युनिव्हर्सिटीला कमीत कमी 20 लाख रुपये पर इयर फी आहे, 14 लाख रुपये पर इयर फी आहे. एवढे पैसे आपल्याकडे नाहीये. पण जवळ कर्नाटका स्टेट आहे. कर्नाटका स्टेटमध्ये उपयुक्त असे अभ्यासक्रम मेडिकलचे शिकवले जातात आणि महाराष्ट्रापेक्षाही तिप्पट पटीने जास्त मोठे कॉलेजेस आहेत. स्ट्रिक्टली मेडिकल एज्युकेशन बेस्ड स्ट्रक्चर आहे तिथे आणि उत्कृष्ट असं प्रॅक्टिकल. कर्नाटक आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे. गुजरातला सुरत गव्हर्नमेंट कॉलेज अतिशय चांगलं कॉलेज आणि भारतामध्ये सगळ्यात कमी फी मेडिकलची कर्नाटक आणि गुजरात. मग आपण महाराष्ट्रामध्ये चिटकून बसतो. मागील वर्षी 8 आत्महत्या झाल्या मेडिकलच्या MBBS मध्ये. याच प्रकारातल्या विद्यार्थ्यांना जर मेडिकल एज्युकेशनच्या वाटा, दिशा आणि दशा माहीत असेल तर त्या डायरेक्शनने ते विद्यार्थी जाणार नाहीत. पालक सुद्धा खूप गंभीर असतात मेडिकलच्या ऍडमिशन विषयी. ते कुटुंब पूर्ण आजारी असतं. मेडिकलचं ऍडमिशन म्हटलं तर ते पूर्ण कुटुंब असं एकदम जम्मू काश्मीर प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच गंभीर प्रश्न मेडिकल ऍडमिशनचा होतो. कोणीच कोणाशी बोलत नाही. जेवण तर 2-2 दिवस अतिशय प्रकर्षाने टाळलं जातं आणि बाहेरच्याही लोकांना काही सांगत नाही काय करायचं. आमच्यासारखे मार्गदर्शक जर बोलत राहिले फक्त ऐकून घेतात आणि नंतर विचारतात हे माहीतच नव्हतं आम्हाला. हे जर माहीत असतं तर आमचा प्रवेश तर एवढा होऊनही गेला असता. म्हणून मेडिकलमध्ये MBBSला जर नंबर नाही लागला तर नाराज होऊ नका. BDSला सुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येते. मेडिकल काउन्सिल असोसिएशनची परमिशन आहे. GRI आलेला आहे संबंधित BDS कॉलेजला. फक्त त्या विद्यार्थ्यांनी ॲलोपॅथीचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम हा एक्स्ट्रा करायचा 4 वर्षाच्या एज्युकेशन सोबत. त्याच पद्धतीने BMS, BHMS या 2 कोर्स सुद्धा खूप चांगले. परंतु इथे कुठेच नंबर नाही लागला तर पॅरामेडिकल डॉक्टरेटल कोर्स जे आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहे. तो मुलींसाठी अतिशय सुंदर कोर्स आहे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स मुलींसोबत मुलांनीही केला तर 4 वर्षाची डिग्री आणि नावापुढे डॉक्टर डिग्री. त्याच पद्धतीने जर उत्कृष्ट प्रकारे समरस होऊन शिक्षण जर तुम्ही घेतलं तर भारतामधले उत्तम असे फिजिओ तुम्ही बनू शकता. भारतीय क्रिकेट संघाचे जे फिजिओ आहेत ते आपण परदेशातून मागवतो का तर आपल्याकडे तितके तज्ञ फिजिओ नाहीये आणि त्या फिजिओचं वर्षाचं मानधन हे 2 करोड रुपये असतं. एक T20 मॅच जर तो सर्व्हिस दिली तर 1 लाख रुपये मानधन, वन डेचं 2 लाख रुपये, कसोटीचं 5 लाख रुपये आणि असं उत्पन्न देणारं जे सेक्टर आहे ते सेक्टर आपण सोडून देतो आणि परत रिपीटर होऊन बसतो आणि पुन्हा डोक्यावर टांगती तलवार की पप्पांनी मम्मीने आता 1 लाख रुपये फी भरली, 50,000 रुपये फी भरली, मार्क नाही मिळाले तर माझं काही नसतं. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय सांगतो. पालकांची अपेक्षा, समाजांची अपेक्षा, शिक्षकांची अपेक्षा या 3 अपेक्षांपलीकडची जी अपेक्षा असते की तुमची वैयक्तिक अपेक्षा, तुमच्या स्वतःपासूनची, या अपेक्षेवर ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुमच्यामध्ये नैराश्य यायला सगळ्यांनी ऐकतो. ज्यावेळेस आई बाबा म्हणतात, शिक्षक म्हणतात अरे परीक्षा 10 दिवसावर आहे, अभ्यास कर, 3 दिवस आपण असेच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सोडून देतो. 4थ्या दिवशी आपल्याला थोडंसं टेन्शन यायला लागतं आणि मग 12वीच्या विद्यार्थ्याला कळत नाही की सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुरू करावा की सर्क्युलर मोशन सुरू करावा आणि सर्क्युलर मोशन सुरू केला तर इंटिग्रेशनचं काय आणि इंटिग्रेशन सुरू केलं तर फोटोसिंथेसिसचं कसं होतं.
असे प्रश्न असतात आणि मग या अपेक्षेवर जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे खरंच आपलं कसं होईल, आपल्याला पुढे मार्क मिळतील का नाही मिळतील, आपण पास होऊ की नाही होऊ. हे सगळं जर प्रकाशाने टाळायचं असेल तर जागे व्हा, शुद्धीत या, वेळ गेलेली नाहीये. सरांनी उत्तम अशी डायरी तयार केली आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन टाकलेलं आहे त्याच्यावर. ही डायरी जर प्रत्येक विद्यार्थ्याने समरस होऊन अतिशय आज्ञाधारक पद्धतीने जर त्याचं पालन केलं, त्या पद्धतीने जर त्याचं पूर्ण आलेख जर आपण प्रकर्षाने कृतीत आणला तर निश्चित प्रत्येक विद्यार्थी इथे ट्रॉफीला आल्याशिवाय राहणार. जे विद्यार्थी आले त्यांचं विशेषतः अभिनंदनच, परंतु जे नाही आले तुमच्याकरता संधी वाट बघते, तुमच्याकरता मोठमोठ्या ट्रॉफ्या मोठमोठ्या बक्षीस वाट बघतायत. तुम्ही ते कधी घेणार आहेत हे मनाशी खूनगाठ बांधून ठरवा आणि कामाला लागा. उठा, जागे व्हा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला फिजिओथेरपी सारखा कोर्स करता अतिशय कमी फी मध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलला अतिशय छान पद्धतीने 4 वर्षाचा हा डिग्री कोर्स तुम्हाला पारंगत पद्धतीने डॉक्टर बनवणारा आहे आणि याची फी सुद्धा MBBS इतकी मोठी नाहीये. कमीत कमी फी मध्ये हा कोर्स करता येतो आणि आपल्या बुद्धिमत्तेला झेपणारा कोर्स आहे. त्याच पद्धतीने या कोर्सला स्किलफुल बनवायचा असेल तर चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्या, संचेती कॉलेजला प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या उपयोगाने मार्क मिळवा. मागील वर्षी 107 मार्काला संचेती कॉलेजला प्रवेश मिळालेला आहे. बॅकवर्ड कॅटेगरी इतके कमी मार्क लागतात. 720 मार्क पाहिजे असं काही नाही किंवा 600च्या पुढे मार्क पाहिजे असंही काही नाही. दुर्दैवाने आपल्याला तेवढे मार्क नाही मिळाले. फिजिओथेरपी सारखा कोर्स आहे आणि तिथेही नंबर नाही लागला, गडबडायचं नाही. त्याच्या खाली कोर्स आहे बॅचलर ऑफ स्पीच लँग्वेज थेरपी अँड ऑडिओलॉजी, 4 वर्षाचा डॉक्टरेट कोर्स आहे. महाराष्ट्रामध्ये 2च कॉलेजला चालतो, गव्हर्नमेंट कॉलेजला. तिसरं कॉलेज भारती विद्यापीठ आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, ही थोडीशी जास्त आहे. आणि या 3 कॉलेजच्या एकूण मिळून जागा 100 आहेत. गव्हर्नमेंटच्या एका कॉलेजच्या 10 जागा आहेत, दुसऱ्या कॉलेजच्या 15 जागा आहेत, एकूण 25 जागा आहेत. 25ची 25 डॉक्टर विदाउट एनी MPSC, UPSC, एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम न देता कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या रिहॅबिलिटेशन सेंटर्सला क्लास 2 ऑफिसर म्हणून नियुक्त होतात. असा हा महत्वपूर्ण कोर्स आहे. बॅचलर ऑफ स्पीच लँग्वेज थेरपी अँड ऑडिओलॉजी 4 वर्षाचा कोर्स आहे. अतिशय कमी फी मध्ये तुम्हाला हा कोर्स करता येतो आणि इथेही नंबर नाही लागला तर 9व्या प्रकारचा डॉक्टर, 8व्या प्रकारचा डॉक्टर आहे तो म्हणजे ॲक्युपेशनल थेरपी. 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, सुंदर कोर्स आहे. ॲक्युपेशनल थेरपी बरोबरच बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सेस अँड ॲनिमल हजबंडरी हा 9व्या प्रकारचा डॉक्टर आहे. इथेही नंबर नाही लागला तर BSc नर्सिंग केलं 4 वर्षाचं, त्याच्यानंतर 2 वर्षाचं MSc नर्सिंग करा, PhD करा, बायोकेमिस्ट्री, बायोइन्फॉर्मॅटिक्स